नमस्कार सगळ्यांना. तर लाडकी बहीण योजनेबाबत ज्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. एक मोठी न्यूज आली आहे. आदित्य तटकरे यांनी काय सांगितलं आहे, तसेच बँकांना पण काय आदेश दिले आहेत, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा काय आहे. आता ज्यांना पैसे आले नाहीत त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, की त्यांनी सगळं स्वतःचं चेक करावं आधी, आधार सीडिंग वगैरे सगळं. तसेच बँका पैसे कापतायत असं दिसून येते समोर महिलांचे. तर त्याच्याबाबत काय म्हणाले सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाडक्या बहिणीचे पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाई. आदित्य तटकरे यांनी दिले आदेश. बँकेने पैसे वापस करावे. ठीक आहे. म्हणजे की लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात पडत आहे, पण त्यातले पैसे बँका कापून घेतात. आता ते का कापून घेत आहेत ते पाहूयात आपण. तुमचं पण असं झालं असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तक्रार करू शकता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10 लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँका मिनिमम बॅलन्स, ACS मॅन्डेट रिटर्न, चेक रिटर्न यांसारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करतात. सेवा शुल्काच्या नावाखाली रक्कम कपात करणाऱ्या अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मंगळवारी दिली. म्हणजे तुमचा बॅलन्स मिनिमम असेल तुमच्या बँकेत, तर त्यासाठी तुमचे पैसे कापून घेतात. परत तुमच्यावर काही लोन असेल किंवा काय असेल, त्याचे पैसे पण ते बँका कापून घेत आहेत. त्याच्यामुळे तुमचे पैसे तर येत आहेत, पण त्या बँका कापून घेतात. तर तुम्हाला पैसे आले नाही असं वाटत असेल, तर तुम्ही एकदा बँकेत जाऊन चेक करा तुमचे पैसे कापले गेले आहेत की नाही. ठीक आहे. आदित्य तटकरे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय आढावा बैठक घेतला आहे. या बैठकीत बोलताना तटकरे यांनी काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसल्याने लाभ मिळत नाही, याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी. बँकेची संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचना बैठकीत उपस्थित जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना दिल्या. म्हणजे आता बऱ्याच महिलांना पैसे येत नाहीत, तर त्याचं मेन रिझन आहे की आधार सीडिंग. म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला येत नाहीत. हा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे. तर महिलांनी सगळ्यांनी आधी आपलं आधार लिंक आहे की नाही बघायचं आहे. तर ते कसं चेक करायचं ते बघा. तुम्ही Googleवर जाऊन सर्च करू शकता सिम्पल, की हाऊ टू चेक आधार लिंक टू बँक. तिथे तुम्हाला आधार कार्ड टाकण्यासाठी एक ओपन होईल पेज. आधार कार्ड टाकायचं आहे तुमचा. तुमच्या तिथे एक कॅप्चा येईल, तो कॅप्चा टाकायचा आहे आणि तिथं तुम्हाला OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवर. ठीक आहे. मोबाईलवर OTP आला की तो टाकून तुम्ही सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, तिथं तुमची बँक नेम किंवा बँकेचा अकाउंट नंबर दिसेल. जर लिंक असेल तरच तो दिसेल. जर तुमचं लिंक नसेल तर तो कुठलाही तिथं बँक नंबर किंवा काही दिसणार नाही आहे. तिथं मेसेज असा दिसेल की नो आधार लिंक ऑर समथिंग काहीतरी असं तुम्हाला मेसेज दिसणार आहे. जर आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला तिथं बँकेचे डिटेल्स दिसणार आहेत. तुम्ही सबमिट केल्यानंतर बँकेचे डिटेल्स दिसले किंवा बँक अकाउंट नंबर दिसला, तर म्हणायचं की तुमचं अकाउंट त्या बँकला लिंक आहे, तुमचं आधार कार्ड त्या बँकला लिंक आहे. पण जर काहीच माहिती आली नाही, कुठलाच अकाउंट नंबर दिसला नाही कुठल्याच बँकेचा, तर तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही आधी चेक करा जाऊन. तुम्ही आधी सर्च करा. जर तुम्हाला नसेल कळत कसं चेक करायचं ऑनलाईन, तर तुम्ही कमेंट करू शकता. त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवेल. आता पहा पुढची काय माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत 2,40,00,000 महिलांची नोंदणी झाली असून 1,87,00,000 पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित अर्जांची पडताळणी तातडीने करून घ्यावी, अशा सूचनाही आदित्य तटकरे यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषांचा आधार क्रमांक, खाते क्रमांक दिला गेल्याने पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. ठीक आहे. म्हणजे आता हे काही फसवणुकीचं आहे हे. एका पुरुषाने भरपूर असे फॉर्म भरलेत, त्याच्यामुळे त्याच्या ह्याच्यात अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रावर अर्ज भरले गेले त्या केंद्र चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले. म्हणजे पुरुषही महिलांच्या म्हणजे ह्याच्याखाली फॉर्म भरतायत, नावाखाली फॉर्म भरतायत आणि स्वतःचा अकाउंट नंबर देतात. त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यावर पैसे जमा होत आहे, असं फसवणूक झाल्याचं दिसतं आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यावरही कारवाई करावी असंही त्यांनी सांगितलं. तर बघा महिलांनो, तुम्ही एकदा जाऊन चेक करा की तुमचे खरंच पैसे आलेत का, आणि जर आले असतील तर ते दिसत नसतील अकाउंटमध्ये, तर जाऊन चेक करा की तुमचं कापले गेलेत का पैसे, कुठले कशात बँकेने तुमचे पैसे कापले असेल तर ते तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे नक्की चेक करा. तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता. मग तुम्हाला कळेल की आपले पैसे आलेत की नाही, आणि आले असतील तर ते कापलेत की नाही. तर नक्की जाऊन चेक करा. आणि आधार सीडिंग खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे आधार सीडिंग आधी करून घ्या. आधी चेक करा. तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की आपलं आधार कार्ड लिंक आहे की नाही. त्याला तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही आहे. ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता.
आधार कार्ड टाकायचं, कॅप्चा टाकायचा, नंबर टाकायचा आणि सबमिट करून OTP टाकून तुम्हाला लगेच कळणार आहे. जर तुम्हाला यात काही शंका असेल, कसं बघायचं, कसं चेक करायचं, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवेल की कसं आपण चेक करू शकतो आपलं आधार सीडिंग. ठीक आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.